नमस्कार. साहित्य बघून समजलाच असाल काय करते मी आज. काहीतरी वेगळं नाही आहे. आज हळदीपासून बनवूया कुंकू. नवरात्र चालू आहेत. गणपतीतच व्हिडिओ बघितला असता मी तर तयारच केलं असतं कुंकू घरात. राहू द्या, आत्ता करूया नवरात्री स्पेशल. हळदीपासून बनवूया कुंकू. त्यासाठी घेतला आहे लिंबू अर्धा चमचा चुना, जो सगळ्यांकडे अवेलेबल असतो घरात, आणि पाऊण पेला पाणी निवळी बनवण्यासाठी. बस एवढंच साहित्य लागतं. नाही चुकले आहे. थोडं नंतर ना चंदन पावडर वापरली आहे मी, आणि कोणाजवळ अत्तर असेल तर थोडंसं अत्तर. ह्या दोन गोष्टी मी माझ्याकडून एक्स्ट्राच्या वापरलेल्या आहेत, पण त्याचा इफेक्ट चांगला पडतो. असं थोडं चुण्याची इवळी टाकून चमच्याने बघत होते, ट्राय करत होते, पण चमच्यापेक्षा हाताने खूप जबरदस्त आणि चांगला रिझल्ट येतो. कारण हाताने ती मस्त त्याला निवळी चोळून लावली तर कलर अगदी 5 मिनटात येतो कुंकवाचा. हे बघा, थोडंसं लिंबू रस आणि चुन्याची निवळी, असं 1 चमचा हे 1 चमचा ते, असं करून मस्त हळदीला चोळून घ्यायचं. चमच्याने घेतलं तर त्या गुठळ्या होतात आणि त्या मोडणार नाही. मग त्यापेक्षा हाताने मस्त चुरून घ्या. एक प्रकारे आपण मैद्याला जसं मोहन लावतो ना खस्ता पदार्थ तयार करण्यासाठी, तसं. जास्त पण ओलं करू नका, कारण सुकायला खूप वेळ लागेल. मग हे आता बेसिक थोडंसं व्यवस्थित प्रमाणात, हे बघा कलर यायला सुरुवात झाली आहे. कलर पण असा एवढा सुंदर आला आहे ना, 5च मिनटं लागली, मस्त सुंदर कलर आला आहे. 2 चमचे माझी निवळी उरली आहे, मी ठेवून दिली साईडला ती. लिंबू पाणी सगळं टाकलं, लिंबू रस अर्धा लिंबूचा. आता ही घालते चंदनची पावडर. अत्तर नाही आहे माझ्याकडे म्हणून बोलले चंदनची पावडर घालूया. आणि हे मस्त, छोटीशी चाळणी आहे माझ्याजवळ, ती घेऊन चाळून घ्या. आणि सुकल्यावर पण नंतर चाळलात तरी चालेल, पण मी आधीच चाळले आणि असं ताटात पसरून सुकायला ठेवलं आहे. फक्त 2 तास लागले. 2 तास पण नसतील लागले, पण 2 तास धरून चला. 2 तासात मस्त एकदम पावडर तयार झाली त्याची. ही अशी पसरवून ठेवली. थोडं 1-1 मिनिटांनी असं जरा हलवत होते मी. ही बघा, मस्त सुंदर पावडर कुंकूची तयार झालं आहे. आता डबीत भरून वापरा.